अंबरनाथ पूर्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गढ़ के शहर अध्यक्ष पूर्व बांधकाम सभापति सदाशिव पाटिल मामा का जन्मदिन अनोखे तरीके से धूमधाम से मनाया गया। जन्मदिन के उपलक्ष्य में 10वीं और 12वीं के होनहार विद्यार्थियों को पढ़ाई में लगने वाले उपयोगी उपहार को वितरण कर उनका सत्कार किया गया। सैकड़ों की संख्या में शुभचिंतकों की उपस्थिति रही, जहां लोगों ने मामा को जन्मदिन की शुभकामनाएं देकर उनका सत्कार किया। विगत 11 वर्षों से इस कार्यक्रम का आयोजन निरंतर किया जा रहा है। खास मौके पर समाज सेवी पप्पू कलानी की उपस्थिति रही, जहां मामा का जन्मदिन केक कट करके मनाया गया। इस खास मौके पर पूर्व नगर सेवक सचिन सदाशिव पाटिल, महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार के साथ एनसीपी के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं शुभचिंतकों के साथ दोस्त एवं परिवार के लोगों की उपस्थिति रही, जहां सभी ने मामा को जन्मदिन पर केक खिलाकर भी शुभकामनाएं दी। निरंजन पाटिल त्या भक्ताची मागणी पूर्ण होते। एकंदर तसंच चित्र साधारणतः सदामामांबद्दल आम्ही पाहिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे कार्यालय तिथे कोणी कोणता व्यक्ती येऊन दे, तो रिक्त हस्ताने कधीच पाठी जाणार नाही। हे सदामामांचं वैशिष्ट्य आहे, ते आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। त्यामुळे कोणी विद्यार्थी जो शिक्षणापासून आर्थिक अडचण असेल तर आपल्या पाठीमागे सदामामा पाटील आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे। आणि सदामामाच्या पाठी आपण असणार हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। कृष्ण मामा हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचाही आज वाढदिवस आहे, योगायोग आहे। दोन्ही बंधूंचा वाढदिवस एकाच दिवशी असता हा सुद्धा एक चांगला योगायोग आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण सदामामांच्या कार्याचं कौतुक तुम्हाला करायचं असेल On behalf of Indian School, the students, the teachers, the principal staff, I wish Sadamama Patil a very happy birthday. 2015 ला मी अंबरनाथ नगरपालिकेचा बांधकाम सुरू असताना पहिला आपण भारत सरकार नगरपालिकेच्या सभागृहामध्ये येतो तिरुवल साहेब बरोबर ना। खरोखर जी पोरं चांगल्या मार्गाने शिकतात त्यांच्या पाठीवर कुठेतरी आपला हात पडला पाहिजे या उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही आजच्या वाढदिवसानिमित्ताने साजरा करत असतो। तर वाढदिवस कुठेतरी चांगल्या मार्गाने आपण साजरा केला पाहिजे। वाढदिवस बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या मार्गाने साजरे करत असतात आपल्याला माहिती आहे, पण मामाचा थोडा वाढदिवस हा वेगळा असतो। आणि अजूनही माझ्याबद्दल तुम्हाला एक माहिती सांगतो, ज्या वेळेला मला कोरोना झाला होता आणि त्यावेळेला कोरोनाच्या गणपती खूप दबाव होती। मी स्वतः लिहिला होतो काही दिवस। त्यावेळेला मी वाचून आल्यानंतर मी विचार केला की आपण वाचलंय, आपण आपल्या बाळावर हात दिला पाहिजे। मी 50 लाख रुपये खर्च करून आपल्या क्लिनिकल जो हॉस्पिटल आहे जो डॉक्टर
था और 1 महीने काम किया। एक काम के बारे में राज्यपाल ने मुझे बुलाया राजभवन में, कोश्यारी साहब ने, कि भाई ऐसे भी लोग हैं हिंदुस्तान में, भारत में, कि भाई गरीब को पैसा बचाना, तो ये याद रखकर महीने में 50 लाख रुपए खर्चा करके यहाँ के जो मी 11 वर्षे गेली ह्या 10वी 12वी विद्यार्थ्यांचा सगळा गोळा करत असतो। तर वाढदिवसाला कुठेतरी चांगलं काम करायला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या पाठीवर कुठेतरी आपला छाप पडली पाहिजे। तर आजकाल सगळे विद्यार्थी शिकले पाहिजेत, पुढे हे शिकतील तर देश वाचेल आपला, म्हणून यांची आठवण ठेवून आम्ही हा सत्कार थोडा आयोजित करत असतो। गेली 11 वर्ष झाली आणि ते पण वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम घेतोय आणि याच्यामध्ये खूप आनंद वाटतो आपल्याला की आपले ही जी पिढी आहे ही शिकली पाहिजे, ही कुठेतरी मोठी व्हायला पाहिजे, यांना कुठेतरी आपण हातभार दिला पाहिजे, म्हणून आठवण ठेवून त्यांचा आम्ही सत्कार आज करत असतो।